पायल आज काय केलंस क्लासला? अरे माझं काय झालं माहिती, आज प्रेझेंटेशन होतं ना आणि मी आजारी पण आहे. हां, प्रेझेंटेशन कॅन्सल. पहिलं लेक्चर म्हणजे तो पहिल्या लेक्चरमध्येच होता, तर कॅन्सल झालं. बघीन दुसरं लेक्चर गेलो तर जाईल, कारण मला जर बरं नाही वाटत. तर बघूया, मी कॉलेजला गेलो तर जाईन दुसऱ्या लेक्चरला, कारण बरं तर मला वाटत नाही आहे. खाली कशाला गेलीस? अच्छा, हा. हे आम्ही असे खेळ खेळतो, म्हणजे ती पायाला हात लावते किंवा पाया पडायचं असतं ना, मग पडतात. चीज पाव का ते बनवणार आहे मम्मी आज? हा चालेल. बोलतोय मला मॅगी मॅगी का नको मम्मी तिला? अरे काल रात्री मला लय मॅगी खायचा मन करत होता. मी झोपलेलो ना तेव्हा मला असं वाटत होतं उठू आणि ना काहीतरी असं म्हणजे मॅगी किंवा सूप असं ना गरम मस्त बनवून खाऊ. बनवून नाही, कोणा तरी बनवायला सांगितलं असतं, मम्मीला किंवा पप्पाला किंवा तुला. आणि मला असं खाऊचं वाटत होतं. मी जेव्हा झोपलो ना 10ला काहीतरी झोपलो ना, पडलो असं, त्याच्यानंतर झोपलो मग 11, 11:30 असं वाटत होतं की सांगू. जागा होतीस तू? हा, तसं जागा होतं, मला लगेच झोप येत नव्हती, पूर्ण घाम वगैरे झालेला. आता काय बनवते मम्मी? ब्राऊन चीज. कालचं बोरकुट अजून खाते. शी बोरकुट मध्ये काय असतं माहितीये काय? एकदा ये दीदीने ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून पियाले. पाणी नाही ग, काय पण करतो. झोपलेलो आहे मी आता. मम्मी आल्यावर मम्मी काय बनवते बोलली? ब्राऊन चीज ब्रेड. तिचं टाकू काय? पप्पांचा फोन आलाय गाईस, पप्पांचा फोन. मग तू भिजवलास ना, मग तू उचलून सुकत घालायचा इथं मशीनवर. हा, गोला करून तिथंच ठेवलाय. बघ मम्मी, असा मेंदू नाही तुला, अजून देव जाणे. एक तर पाणी सांडवला ना. कसा तुझ्या ह्याच्यावर मी कसा सांडवलास पाणी? पाट घेतला असा, पाट आतमध्ये पाण्यात बुडला आणि मी पुसलंच त्याच्याने. मम्मी बघ, सांगितलं तसंच ठेवलं. तर आता मम्मी मदत मला खायचंय. पायल गायब झाली. गुदमरवतो आज हिचा खेळच खराब करून टाकतो. लय चुगल्या करतेस पप्पा ना माझ्या. तिकडे गेला अजून आला नाही. कालचा चॅलेंज तर मी हरलेलो, जेम झाला परवाचा. म्हटलं मारलं. हे काय करते आज? आता मी नाही करत, चल मला तर कंटाळा आला. जरा चाय पिते. शी माकलासारखी दिसतेस. आता करू शकता तुम्ही. करायला आलं तरी करणार नाही. चष्म्याला पाहिजे बघ कसा दिसतोस. 0 नंबरवाला चष्मा जेव्हा हे दिलेलं तेव्हा घाल लवकर. तसं पण अशी पण बबद्दीत दिसतेस, तशी पण तशी दिसत. बापरे, टीचरच वाटते कुठली तरी. ती तो आमची टीचर अशी करते. हे काय मध्येच चष्मा मध्येच चष्मा काढते आणि समजा हा असा डोळ्यात गेला तर, आणि असं केल्यानंतर मिस टीचर. मग परत असं कोणतरी देणार स्टुडंट. मग परत काय पण करतात त्या टीचर लोक. बरोबर आहे ना तुला? बरं नाही, शांत बस ना. पण शांत बसलं तर हे होतं ना. शांत बसलं तर जरा काय बोलतात जास्त
असं होतं. शांत बसून तर शांतच बसेल. मस्ती केलं झालं की जरा आ आ, पाय दिला. मुद्दामून देते ही. आम्ही इथं आलसीपणा करत असतो हा. ना. आम्ही इथे आळशीपणा करत असतो ना, म्हणून आम्ही मुद्दामून अशी येते व पाय बिवर पाय देते. एखाद्या दिवशी कोणाचं तरी काहीतरी होणारच आहे. ते नाही, तिला आधी पप्पांचा राग यायचा ना, ती अशी करायची पप्पांना पायावरती. अरे तर लय बेकार झोपतो माहितीये. आणि उडालेला म्हणजे जो तिने गोळा करून ठेवलाय त्याच्यावर डिस्कशन चालू आहे. असं सांग. अको तेच ना, मेंदू आहेच कुठं आपल्याला. मम्मी परत अरे सांडवला. मम्मी एका हाताने घेत होती, असं हे झालं. काय हा काय आईस काय 4 हाताने घेते हा? हा काय हा आता कुठे सांडला. केस वगैरे लागलेले असतात कधी कधी. केस लागला तर काय अख्खी बाल्टी घेतो तर काय तू केस खेचून अंगावर. काय पण आपल्याला म्हणायचा. पूस साबा अजून इथं पुढे पूस आता पूस पूस. ते बघू ओ दे. या ताप आहे का? बघू दे मला ताप आहे काय. हाय बाई. मी चेक मोबाईल वालायला. मोबाईल पडला असता तर. असा विचार होता की कॉलेजला निघू तरी 2:20च्या लेक्चरला, पण हवं का केवढा पाऊस आहे. एवढ्या पावसात गेलो तर मी झालो परत आजारी मम्मी. तर आता काही आपण बनवणार आहे मॅगी. आजारी पडलं तर कसं नॉर्मल आहे ना, ठीक आहे मस्ती बिस्ती पण चालू आहे. ए, उघड खिडकी उघड खिडकी उघड. का? गेला पाऊस. अरे कोणतं जीव हा अरे पण पाऊस आहे तरी पण. असू दे, ते बारदान आहे तर ना. हा तर हे लोक कसे माहितीये का, पंखा बंद कर. नाही माझे मला खूप थंडी वाजते. पप्पाला आवडला तिला पर्यंत कोणाला? या पोरीला. पायलला? माझी पण एक अशीच आहे गोली. माझी पण अशीच आहे एक गोली. तर गाईज आता आपण बनवतो मॅगी. 2 minutes मॅगी. 2 minutes आता बघूया मॅगी बनवूया. गाईज आमच्या घरातली चक्की बघा. हे बंद कर. चलो पीठ दळून झालेलं आहे. ओ फटकरे नो तुमचा पीठ न्या. आपणच फटकरूया. मॅगीचा वाट चांगला आहे. तुला नाही भेटणार पण. बनवले कुणी मॅगी, मग मॅगीचा वाद चांगलाच येणार. बद्दल तर गाईज आता मॅगी रेडी आहे. आता बसूया आपण सगळं मॅगी खायला. तर गाईज आता मॅगी रेडी आहे. आणि मी पायल आणि मम्मी तर मॅगी नाही खायचं. मी आणि पायल मॅगी खातोय. तर आता आम्ही मॅगी खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर मला गोळ्या खायचे. त्याच्यानंतर बहुतेक मी झोपेल किंवा बघीन झोप आले तर झोपेल. आता तर आपण सध्या मॅगी खाऊया. गाईज सकाळपासून माझी तब्येत खूप बेकार होत चालली आता. मला थकवा वगैरे वाटतं, खूप असं थकल्यासारखं वगैरे वाटतं. तर मी गोळ्या घेईन आणि आता परत झोपेन आणि बघूया आता उठल्याच्यानंतर दुपारी कसं वाटतंय. सध्या पायल आता ते स्कूलला जाईल आणि मम्मीवरती काम करते. तर ठीक आहे आता मी गोळ्या घेतो. मी आता मेडिसिन वगैरे घेतले आणि बघा ही आले खाली. काय माहिती का गोळे खाल्ले दादा पण तुला पण व्हायचं पप्पा माझ्यावर येईल. आला मी झोपतो. आता मी झोपतो. दादा बाय बाय. दादा मला पण झोपू दे. नको मला पण झोपू दे. दादा चला गाईज मी झोपतो. ही काय माहिती ब्लॉक कर. आपल्या भावाला कशी सतवायची आजारपणामध्ये. हा बघ माझा भाऊ इथे झोपलेला आहे. तर काय करायचं, फास्ट पंखा करायचा एकदम आणि कूलर चालू करायचा आणि मग तो तडफडून उठेल. 1 2 3 आणि मग त्याच्या अंगावरची चादर काढून टाकायचा प्रयत्न करायचा आणि मग तो माशासारखं फडफडेल. मग तुमच्या मनाला शांती भेटेल आणि मग तुम्ही शाळेला जाल. मजा येते मला. माय टायमाला करायचं असतो. हा ते पण बरोबर आहे. जास्त होतो चालेल. तर मी आता जाणार आहे स्कूलला. आल्यावर भेटते. आता मला थोडं बरं वाटतंय आणि पाऊस पण जरासा थांबलाय. पाऊस मग होता आपले 1-1.5 तास झाला असेल.
काय हरकतच झाला असेल, पाऊस होता. जे मी आता आजारी होतो तर मला ना काल रात्री पण खूप मॅगी खाऊशी वाटत होती. असं वाटत होतं की कोणा म्हणजे उठू, म्हणजे मी झोपलेलो ॲक्च्युअली आणि जरासं जागा पण होतो. पण मी बोललो थांब उठतो आणि ह्या लोकांना सांगतो की अरे मला मॅगी बनवून द्या, मॅगी बनवून द्या. पण मी नंतर मग तेव्हा नाही हे केलं. मग नंतर सकाळी मॅगी खाल्ली तेव्हा पण मला चांगलं वाटलं, पण एवढी मजा नाही आली मॅगी खायला. तर आता मी परत मॅगी बनवतो. तर गाईज आता संध्याकाळचे वाजले 7:30. तर मी आता पूर्ण ठीक झालेलं आहे. आणि आज आपल्या घरी बनणार आहे शाही बिर्याणी. तर बिर्याणी आणि वगैरे झोपले. तिला शाळेतून आले तेव्हापासून झोपले, टी व्ही लावला आणि झोपले. पप्पा आज आमच्याकडे बनत आहे शाही बिर्याणी. सोयाबीन पण टाकणार आहे त्याच्यात. शाही बिर्याणी आणि शेफला बोलवलेलं आहे. आज पप्पा बनवणार आहेत शाही बिर्याणी. काय ॲक्च्युली मम्मीला थोडंसं बरं नाही, तर म्हणून पप्पा बनवत आहेत शाही बिर्याणी. तर आता आज आपल्याला पप्पांच्या हाताची शाही बिर्याणी खायला भेटणार. तर इथं सध्या झोपले. आता इथं उठवलं तर ती ओरडणार परत, म्हणून मी काही उठवत नाही. आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काय झालं नाही, कारण मी खूप आजारी होतो. पण मला फक्त दुपारपासून म्हणजे संध्याकाळपासून जरा मला बरं वाटायला लागलं आहे. तर काय 14.5 आणणार आहे. त्यामध्ये 20पैकी 14.5 कसे इंग्लिश इंग्लिश मध्ये 14.5 ना, 20पैकी चांगले. मग चांगले आहेत. कशाला ते स्तुती करू? काय स्तुती नाही करायची. का असे 20पैकी 14.5 चांगलं आहे. आणि आणि आता पप्पांनी बनवलेला हिंदीमध्ये आहे 17. पुलाव राईस. हिंदीमध्ये पुलाव म्हणजे 17, शाही geography-मध्ये 8 आहे ना. आणि त्यासोबत आणलेली आहे पनीर चिल्ली. कसा तुम्ही तुमच्या नादामुळे माझी धावपळ माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे. मग तुझ्यामुळेच झालंय. किती धावपळ होती आयुष्यात. काय केलं त्यांनी काय केलं म्हणजे पळावं रडायला लागते, लागले मी. म्हणजे रडायला लागली. आता शांत झाली. कोण हा डॉन. तू उठले रडते बस. मग 8वीत गेलेलं. मला भूक लागलेली, मला दूध नाही दिली. मग तिच्यामध्ये तुम्ही गेला आता चिल्ली आणायला? मग तिला शांत करण्यासाठी घे म्हटलं खा. बापरे. वरचा बसलाय तो पण तसलाच. किती लाय. ऐकतोय की काय? मी थोडासा अभ्यास करतोय. मला इथे बसले. गाईस आता आम्ही खायत आहे 20 to 5. पुलाव राईस, पनीर चिल्ली आणि ही शेजवान चटणी आहे. सगळे इथे बसले जेवायला. आता आपण पुलाव बघणार आहोत, टेस्ट करू. आता ह्याच्यात पण कलर नाही चटणी. पुलाव पण मस्त बनलाय, पनीर चिल्ली पण मस्त आहे. पुलाव मस्त बनलाय. पप्पांनी काहीतरी बोला. बनवलेलं आहे. पप्पांनी बनली. पप्पा तू बोलतोय मस्त आराम कर, बरं नाही तुला, आराम कर, काय नको कर, हा मग आराम कर. पण मी आराम केला, झोपून राहिली तर कामं आपोआप होती. तू काय बोललेली दादा तुला खालती? ए यार पप्पानी घेतली ना मम्मी. कोणीतरी जेवता जेवता कोणीतरी पायलची एक पनीर चिल्ली गायब केलं नाही. 5 होते. कोणावर शक आहे? पप्पांवरच. पप्पा काय सांगा हसताय म्हणून ते पण काय दरवेळीच आहे तुमचा, एक खातावनी बोलता. पण ते खरंच मागवणार आहेत ना, पण कमी मला पडलं नकोय तर. ना जास्त, मला तू एकच पाहिजे होता. हे फालतू दिली. हा तू आता 1 2 3 4 खाऊन दाखव मला. खाऊन दाखव. मी तुला भूक लागली ना तर परत पनीर चिल्ली अरे आणतो. पप्पा हे खाऊन मला नाही लागणार भूक. हा, मग खा. पण खरं सांगा तुम्हीच घातलाय ना मी तो घेतलं. पाचवा. चल 5वा मी घेतलं. चल बिल नाही नीट सांगा. 5वा मी घेतलं. हे ना. बघ, घेताना हे बघ, मला तुझं माहिती. वाटाणे मी काढून टाकलं. मग 5वा मी आता घेतलाय. ह्याच्या पुढे पनीर चिली आणायची दिसले नाही दिसले हे बघा. हे काय वाटाणे वगैरे याच्यातला खायत नाही. शिजला हा नाही. बघा, हा मी तुला काय काय राईस. चॅलेंज करतोय. हा फक्त राईस आहे बघ. शिजला काय नाही. गाजर विजर पण नाही याच्यात काय. शिजला नाही. सगळं हे बघ, सगळं काढून ठेवला नाही. शिजला नाही. काय बोचा शिजला नाही. नाही. हे थांब पप्पा पायल, जर त्याच्यातली एक पनीर चिल्ली खाल्ली कोणी तर तू जेवणावरून उरशील नाही. मग तीन तासात उरतील. नाही मग 3 पण नाही खाणार ना. काय खाईन. हा, मग ठीक आहे. नाही तर आम्ही आहोत. नाहीतर एक पप्पाला खायला सांगितली असती आणि मग एक मम्मी, मी आणि पप्पा. मी इथनं उचलला असता तुझा पनीर. अरे तू मी खाल्ला असतो. आणायलाच सांग. दे आण. आण हा पंगा. जा घेऊन ये, आम्ही घेऊन पनीर चिल्ली आणायला जातात. खरंच जाते आणायला. जा पप्पा लवकर हा आण. सांगतो पण हिने का खाल्ली. अख्खी खाईल. आखी नाही. आणि आता हा? मसाला. नाही. पण खायचं. जा ना मी खाईन. जा ना मी खाईन. पाकिटच पडला. आईच्या गावात कसली खाल्लेली यार. खर्च
खर्चावर खर्च माझा ऐकत नाही. जाऊ आता हा नाही तर तुम्ही खाल अरे हे राहील माकडासारखं बघत. मी रडी. पप्पा खरं आणणारच ना. इथून ए नाही मला काय बोलताय? मी चाललोय झोपायला. तर जायची acting केली नाही. मला दे मला नाही माहित मला. ए डोसा बिसा नकोय मला. चिल्ली खाल्ली कोणी हिची पनीर चिल्ली खाली कुणी हिच्या पप्पानी बाबा हिच्या पप्पानी खाल्ली पनीर चिल्ली हिच्या पप्पानी आईचं काय बोलायचंय तुला याच्यावर ग हिची पनीर चिल्ली खाली पप्पानी तिची खाऊ नका तिची. तिला खाऊ दे. कोण खाल्ले अगं हिची पनीर चिल्ली खाल्ली पप्पानी खाल्ली हिची पनीर चिल्ली आता हे हा जर दिला तर गप्प बसशील. मला नाही मला तर नाही. बापरे. मला जायचंय खायला. बापरे वाटतं बदलाच घेणारच राहणार आहे मला जायचंय. माय गॉड हा मला बघू शकता आता पायल खूप रागात आहे. साडीची पनीर चिल्ली अजून काही भेटलेले नाही कारण ते पप्पाच्या पोटात गेले ती काय भेटणार नाही. तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंतच. आजचा ब्लॉग आपण एंड करू नाहीतर ही माझ्यावर नाही, मी पूर्ण सतवणार आहे. विश्वास- पप्पा ना बापरे. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करू. तर चला आजसाठी टाटा बाय बाय.